रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 7 जून 2026. वार रविवार आहे. आज वार रविवार असल्यामुळे आपण थोडे जास्त ओव्यांचं वाचन करू शकतो. तर आतापर्यंत आपण 9वा अध्याय हा पूर्ण भगवंताचं भक्ती कशा पद्धतीने भगवंताच्या भक्तीला प्रसन्न होतो ते सांगितले. भगवंताचं पूर्ण वर्णन ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले. भगवंत प्राप्ती कशी होते ते सांगितले. रोज माझं धावपळीची सकाळ असल्यामुळे मला जास्त बोलताच येत नाही. तसं पण मला नॉर्मली जिथं पाहिजे तिथं जास्त मला बोलायचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं इतर दिवसांच्या वाचनाच्या आधी मी काही जास्त बोलत नाही. कधीतरी जास्त वेळ असला तर मी शेअर करते काय असेल तर आता हा पूर्ण अध्याय श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या अध्यायात पूर्ण सांगत आहे की कसा भगवंत प्राप्त होतो. भगवंत प्राप्ती म्हणजे काय? भगवंत प्राप्ती म्हणजे आपण पूर्वीची माणसं म्हणायची की चांगली कामं कर म्हणजे स्वर्गास प्राप्त होशील. चांगली कामं कर, चांगली पुण्य कर. पाप केलं का नरकात जायला लागेल. तर स्वर्ग आणि नरक याच्या पलीकडेही जाऊन जे शेवटचा एंड पॉइंट म्हणू शकतो आपण, जिथे भगवंत प्राप्त झाला म्हणजे आपण भगवंताच्या स्वरूपात आपण अदृश्य झालो. तर तिथपर्यंत कसं जाता येईल ह्याच्याबद्दल सगळं ह्या अध्यायात माऊलींनी सांगितलं आहे. हे आधी श्रीकृष्णाने अर्जुनाला महायुद्धाच्या रणभूमीवर त्यांचा हा संवाद चालू आहे. त्याचा माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीत त्याचं प्राकृत भाषेत त्याचं प्राकृत भाषेत रूपांतर करून त्याने आपल्यासमोर आणलं आहे आणि आपण आता त्याचा प्राकृत भाषेतून मराठीत अर्थ वाचत आहोत रोजच्या माऊलींच्या सेवेमध्ये. तर आज जो मी श्लोक चालू करणार आहे, बहुतेक वेळा तो श्लोक मी कीर्तनात ऐकला आहे, बहुतेक वेळा तो श्लोक मी प्रवचनात पण ऐकला आहे आणि कधी कधी आपण तो आपल्या कोणाला सांगताना आपण असं बोलून पण जातो. तर आता मी तो श्लोकाची सुरुवात करायच्या आधी आपण नेहमीप्रमाणे माऊलींच्या समाधीचे स्मरण करूया. नंतर गणेश वंदना, नंतर माऊलीच्या सेवेला सुरुवात करूया.
यशवंतरा करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हितेनांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. एकच मिनिटात मी एक महत्त्वाचं काम आहे. एकच मिनिटात आहे. सेवेच्या मध्ये सुटल्यासाठी माऊलींची क्षमा मागून परत सेवेला प्रारंभ करते. ठीक आहे. आपण माझ्या माऊलींच्या सेवेत आपण 25 श्लोकापर्यंत वाचन करत आलो होतो. आता तिथून पुढच्या श्लोक मी वाचते आणि त्यांचं प्राकृत भाषेतून रूपांतर देखील वाचते. तर पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपैरुत्मश्नामि प्रयतात्मनः. मग निस्सीम भावे उल्हासे भज अर्पावयाचे निमिसे फळ आवडे तैसे भलतयाचे हो. भक्तू माझी आकडी दावी आणि मी दोन्ही हात ओढवी. मग देठून न फेरिता सेवी आदरेशी. पैगा भक्तीचे निनावे फूल एक मज द्यावे. ते लेखे तरी म्या तुरंबावे परिमुखीचे घाली. हे असो कायसे फुले पानची एका आवडे ते झाले. ते साजूकही न हो सुकले भलतैसे. परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृत तोखे. तैसेची पत्रची परी देणे सुखे आरोगू लागे. अथवा ऐसेही एक घडे जे पालाही परी न जोडे. तरी उदकाचे तव साखडे नवेल की. ते भलते तनी मोले न जोडिता आहे जोडले. तेची सर्वस्व करुणी अर्पिले जेने मज. तेने वैकुंठापासून विशाळे मज लागी केली रावळे. कौस्तुभाहुनी निर्मळे लेणी दिदली. दुधाची शेजारे क्षीराब्धी ऐसे मनोहरे. मज लागी अपारे सृजली तेने. कर्पूर चंदनागरू ऐसे या सुगंधाचा महामेरू. मज हाती लाविला दिनकरू दीपमाळे. गरुडासारखी वाहने मज सर्वतरूंची उद्याने. कामधनूंची गोंधने अर्पिली तिने. मज अमृताहुनी सुरसे बोनी बोगरली बहुवसे. ऐसा भक्ताचे उदकलेशे परितोषेगा. हे सांगावे काय किरीटी तुम्हीची देखिले आपुली या देठी. मी सुदामयाची या सोडी गाठी पव्हाया लागी. पै भक्ती ऐकी जाणे तेथ साने थोरन म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलतया. एरपत्र पुष्पफळ ते भजवाया मी स केवळ. वाचून आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व. म्हणून अर्जुना उधारी तू बुद्धी एकी सोपारी करी. तरी सहजे आपुल्या मनोमंदिरी न विसंबे माते. यत करोषी यदश्नासी
यजजुहोषि ददासि यत यत तपस्यसि कौन्तेय तत कुरुष्व मदर्पणम. जे जे काही व्यापार करिसी का भोगहन भोगिसी अथवा यज्ञी याजिसी नानाविधी ना तरी पात्र विशेष दाने का सेवका देसी जीवने तपादी साधने व्रते करिसी ते क्रिया जाता आघवे जे जैसे निपजल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोरा. परी सर्वथा आपुल्या जीवी केली याची शंका काहीची नुरवी ऐसे धोनी कर्म द्यावी माझ्या हाती. शुभाशुभ फले रैवम मोक्षसे कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पश्यसी. मग अग्निकुंडे बीजे घातली ते अंकुरदशे जे विमुखली ते न फळतीची मज अर्पिली. शुभाशुभे अगा कर्मे जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ते उगा निले मज कर्म देवाची पुसले मरण जन्म जन्मासवे श्रम वरचिलीही गेले. म्हणून अर्जुना या परी पाहे सावेळू नवेल भारी हे संन्यास युक्त सोपारी दिधली तुझ. या देहाची या बांधोळी न पडिजे सुखदुःखाची या सागरी न बुडिजे. सुखे सुखरूपा घडिजे माझी याची अंगा. समोहम सर्वभूतेषु न द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मा भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा जेथ आपपरू ऐसा भागू नाही. जे ऐसिया माते जानुनी अहंकाराचा कुरुठा मोडुनी जे जीवे कर्म करुनी भजती माते ते वर्तत दिसती देही परी ते देही न माझ्या ठाई. आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसी बीजकणिके माझी असे आणि बीजकणुकू असे वटी जेवी. ते भी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाचीचे अंतरे वाचूनी अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. आता जायांचे लेणे जैसे आगावरी आहाच वाने तैसे देह धरणे उदास तयाचे. परिमळू निघाली या पवना पाठी मागे ओस फुल राहे देठी. तैसे आयुष्याची या मुठी केवळ देहा. एरावष्टंभुज जो आघवा तो आरोळून मध्वा मजची आतू पांडवा पैठा झाला. तर आपण माऊलींच्या आता 414 ओव्यांपर्यंत वाचत आलो आहोत. आता या त्यांचा मराठीत अर्थ बघूया. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे बघ, जो मला पान फूल फळ अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते पान फूल इत्यादी मी सेवन करतो. मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले कसल्याही झाडाचे का असेना, म्हणजे कोणत्याही झाडाचे फळ देव म्हणतोय. अगदी तुम्ही बावळीच्या झाडाचे फळ जरी देवाला वाहिले तरी देव ते खूप आनंदाने स्वीकारेल. त्यांनी तसं सांगितलंय. म्हणजे भक्त एखाद्या झाडाचे फळ वाटेल तसले कसल्याही झाडाचे का असेना, भक्त माझ्या पुढे ते दाखवितो आणि ते घेण्याकरिता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. अर्जुना, आपण तर काही बाबळीची फळं शोधून घेऊन जाणार नाही देवाला. मी एक सांगण्याचं उदाहरण दिलं आहे.
भक्त माझ्या पुढे ते दाखवतोय आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. म्हणजे बघा किती भगवंत आपल्या निर्मळ भक्तीचा भुकेला म्हणताय. तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे. कसल्याही झाडाचे एक पानच का होईना, मग ते ताजेच पाहिजे असं नाही. वाळलेले व कसलेही असले तरी चालेल, परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे असे मी जाणतो. आणि भुकेलेला अमृतामुळे जसा संतुष्ट होतो, त्याचप्रमाणे ते पानच, परंतु तितक्या आनंदाने मी खाऊ लागतो. बघा, मला नाही वाचता येते एवढा भगवंत अर्थतेने सांगतोय आपल्याला की आपण, मी तर जवळ पॉज घेते, आपण म्हणतो की आपल्याला देवाला हे पाहिजे ते पाहिजे. आज काही सणातल्या पुरणपोळीच नैवेद्यच पाहिजे असं आपल्या आजकालच्या दैनंदिन जीवनात आपण बघत असतो की लोक म्हणतात. जे काही करायला पाहिजे म्हणजे, पण ज्याची काही परिस्थिती नाही, त्यांनी नसते काही परिस्थिती, तर त्यांनी साधं एका कोणत्याही झाडाचं पान तेवढ्या तळमळतेने जर देवाला अर्पण केलं तरी ते आपली भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचते. फक्त देवाला काय पाहिजे नाही आपल्याला, देवाला फक्त आपल्या मनात त्याच्याबद्दलचं प्रेम हवं असतं. भक्तीचा भुकेला. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे भगवंत म्हणून त्याला भक्ती म्हणतात. पण जर आपण भगवंतावर आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो, म्हणजे काय करतो आपण, त्यांनी ते जे काही सांगतो म्हणजे त्यांचं ऐकतो, बरोबर, त्यांच्यासाठी विचार करतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञतेने वागतो, त्यांच्याबद्दल मनात आपल्या कधीच वाईट विचार येत नाही. ती सांगेल तीच पूर्व दिशा आपण मानून चालतो. त्यांच्या आनंदासाठी आपण काहीही करतो. हा झाला आपण त्यांचे अपत्य असल्यामुळे आपल्या साईडनेचा हा त्यांचा एक प्रेमभाव. तेच आई वडील ते आपल्याला फक्त देतच असतात, म्हणजे ते फक्त आपल्यासाठीच करत असतात. त्या अपत्याने किंवा त्या मुलाने किंवा त्या मुलीने आपल्यासाठी आयुष्यात म्हणजे थोडीफार आपल्याकडून पण अपेक्षा असते की त्यांची, की यांनी आम्हाला फक्त प्रेमाने विचारावं, प्रेमाने बोलावं, हीच त्यांची आपली अपेक्षा असते. आपल्याकडून काही हवं आहे किंवा असं काही नसतं. ते फक्त मुलावर निस्वार्थ प्रेम करत असतात. कोणत्याही मुलावर म्हणजे अपत्यावर, मुलगा असो वा मुलगी, त्यांचं जे प्रेमाचं म्हणजे आई वडिलांच्या आणि त्यांच्या अपत्याचं जे प्रेमाचं नातं असतं ना, तेच भगवंताला आपल्याकडून अपेक्षित असतं. म्हणजे श्रीकृष्ण भगवंत म्हणतो की तुम्ही मला साधं कोणत्याही झाडाचं फळ अर्पण केलं, कोणत्याही झाडाचं फूल अर्पण केलं, कोणत्याही झाडाचं पान देखील, साधं वाळलेलं पान जरी तुम्ही मला अर्पण केलं, तरीही मी ते खूप आनंदपूर्वक घेतो, स्वीकारतो. म्हणजे
जसे आपल्यावर आई वडील प्रेम करतात ना, तसा हा भगवंत आपल्यावर प्रेम करत असतो. जशी आई वडिलांच्या प्रेमाला सीमा नसते, म्हणजे बाउंड्री नसते, तशा ह्या भगवंताच्या प्रेमाला सीमा नसते. फक्त एकदा तुम्ही मनपूर्वक, म्हणजे मनात काहीही स्वार्थ न ठेवता त्या भगवंताला शरण जरी केले, शरण म्हणणारच नाही, आपण आई वडिलांना थोडी शरण देतो, आपण आई वडिलांच्या जवळ जातो. तसंच आपण भगवंताच्या जरी जवळ गेलं ना, तरी तो आपल्याला कधी दूर लोटणार नाही. म्हणून आपण म्हणत असतो, आपल्यावर जर खरं कोणी प्रेम करत असेल ना, तर आपल्याला ज्यांनी जन्म दिला ना, ते आपले आई वडील. ते त्यांच्या मनात जी त्याबद्दल प्रेमभावना असते ना, ती प्रेमभावना इतर कोणत्याही नात्यात तुम्ही अनुभवणार नाही. प्रत्येक नात्यात कोणता ना कोणता थोडा तरी स्वार्थ असतोच. आपण जरी नाही म्हटलं ना, तरीही जर बघितलं तर कोणत्याही नात्यात त्या स्वार्थ असतोच. पण भगवंताच्या आणि निर्मळ मनाने भक्ती करणाऱ्या भक्ताच्या प्रेमात आणि आईवडील आणि त्यांच्या मुलांच्या प्रेमात कसलाच स्वार्थ नसतो. तुम्ही एकदा फक्त एकदम मनाने त्या डोळे बंद करून भगवंताचे स्मरण करून त्याला मिठी मारा, असं फक्त चित्र डोळ्यासमोर आणा. तेवढं त्या क्षणासाठी सुद्धा तुम्हाला एक जो मनशांती भेटेल, ती आपल्याला इथं कुठंच भेटणार नाही. तर मी परत थोडा पुढचा अर्थ वाचायला चालू करते. भगवंत काय म्हणतोय, हे फुलाचंच काय, हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे, कसल्याही झाडाचे एक पानच का होईना, मग ते ताजेच पाहिजे असे नाही, वाळलेले किंवा कसलेही असले तरी चालेल. आपल्याला आई वडील केली म्हणतात. आजही आई वडिलांच्या प्रेमाबद्दल एक मला आज काय माहिती बोलावं वाटतंय. पण माझ्या बाबतीतच मी बोलले. मी आता जरी म्हणजे मला 2 मुले आहेत. मी आपण आपल्या दैनंदिन जीवनात आता हे तर सगळं संसाररूपी जग आहे आपलं. त्या संसारात आपल्याला कधी चढ-उतार असतातच. आताही मी जर कधी माझ्या डोळ्यात जरी कधी अश्रू आले, नुसते रडत नाही म्हणते, पण कधीच अश्रू आले ना, तरी माझ्या आईला खूप त्रास होतो. म्हणजे ती माझ्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही. ती खूप समजवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिच्यासारखं मी माझ्यावर प्रेम करणारं कोणीच पाहिलं नाही. मी म्हणजे आता तिला एवढ्या सगळ्या गोष्टी
कळून देत नाही. नाहीतर ती आई वडील जी काळजी करतात ना, ती तशी काळजी आपली कोणच करत नसते. म्हणूनच देवाने म्हणजे भगवंताने आई वडिलांना जिवंत रूपी परमेश्वर जर कोणात पाहायचा असेल तर तो आपल्या आई वडिलांमध्ये बघावा. त्यांचे आशीर्वाद, त्यांचं मन कधीही दुखवू नये. त्यांना खूप खूप वेदना होतात. आता हे इथं वेळ आलीच आहे. म्हणजे तर मी जर माझ्या आईने माझी यूट्यूबवरचं आजची सेवा जर ऐकली तर आईपर्यंत मला ती गोष्ट पोहोचवायची. म्हणजे माझी आई आणि माझ्यामध्ये आता खूप चांगलं कम्युनिकेशन आहे, खूप चांगला संवाद असतो. आमचं नातं खूप भारी आहे. पण मी माझ्या आईवडिलांना ना खूप दुखावलं आहे. म्हणजे जरी मी आता माझे दादा नसताना जरी त्यांना म्हणजे जरी माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होत असेल, ते आनंदी राहत असतील, तरी 10-12 वर्षापूर्वी मी माझ्या आई वडिलांना खूप दुखावले. त्यासाठी मी खूप वेळा सॉरी पण म्हटले, खूप वेळा त्यांची क्षमा मागितली. पण आता मी सगळ्यांसमोर म्हणजे कालच मला देवाने दिल्या ज्ञानेश्वरी वाचताना ती एक संधी दिली. तर मी सगळ्यांसमोर त्यांची जाहीरपणे माफी मागते. आता आपण आयुष्याच्या खूप पुढे निघून आलोय. केलेल्या गोष्टी परत सुधारता येत नाही. म्हणून जे आहे ते स्वीकारून त्याच्यातून ते सांभाळता कसा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल, कसा त्यांना माझ्यामुळं हसता येईल, कसं त्यांच्या चेहऱ्यावर हसू राहील याची मी खूप खूप काळजी घेत असते. आणि जसं आई वडील माझ्यावर प्रेम करायचे तसं माझा दादा सुद्धा माझ्यावर खूप जीव वाढून टाकायचा. त्याचंही मन मी खूप दुखावलं होतं. कोणच ठाऊक, मला माहित नव्हतं किंवा आमच्या आयुष्यात हे क्षण येणार होते. म्हणजे हे दादा आता आमच्या सोबत नाहीये. तो त्याच्या पुढच्या प्रवासाला कधीच निघून गेला. पण तो तिकडं जायच्या आधी मी त्याला एक मोठं पत्र लिहिलं होतं. म्हणजे आजकालच्या जगात आपण पत्र वगैरे कधी लिहित नाही, पण मी त्याच्यासाठी लिहिलं ते पत्र. 2 पानाचं पत्र लिहिलं होतं. त्याच्यात मी माझ्या सगळ्या गोष्टींसाठी त्याची खूप मनापासून क्षमा मागितली होती. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी माझा दादा आम्हाला सोडून गेला. आता तो जिथं कुठं असेल ना, तिथं
तो तिथूनही देखील मला कोणत्या ना कोणत्या रूपाने साथ देईल, सोबत राहील. आता आपण भगवंताच्या भक्तीवरून किती दूर जाऊन पोचलो, परत आपण स्वतःच्याच आयुष्यामध्ये आलो. आपण वाचत होतो भगवंताला काय आवडतं. हे जे वाक्य आहे ना, ते वाचताना मला ना खूप भरून येते सारखं, की देव म्हणतोय ही फुलाचीच काही गोष्ट आहे, कसल्याही झाडाचं एक पानच तर होईना, मग ते ताजेच पाहिजे असं नाही, वाळलेली किंवा कसलीही असली तरी चालेल. हे जे म्हणतात ना, तसं आपले आई वडील असे म्हणतात, तू काहीही कर पण तू आनंदी राहा. असं दिवसभरात तू कितीही बिझी राहा, पण एक फोन आम्हाला करत जा. आणि आता खरंच मला ना आई वडिलांना, आईला कॉल करायला दिवसभरातून जेव्हा वेळ मिळतो ना, त्यावेळेस मी भलत्याच गोष्टी करत असते. पण त्यावेळी मी आई वडिलांना कॉल करत, म्हणजे मे बी आई त्यावेळी झोपली असेल असा विचार करून तो वेळ पाठवून पुढे येते. मग दिवसभरात जर माझा कॉल नाही आला ना, माझा ऑफिसच्या टायमिंगच्या वेळेस बरोबर आई मला कॉल करते आणि मला विचारते, का रे बा तू कॉल का नाही केला दिवसभर. जाम म्हणजे हे जे प्रेम आहे ना, ते आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. म्हणून भगवंतानी आई वडिलांच्या स्वरूपात आपल्याला मातृदेवो भव पितृदेवो भव आपण म्हणतो ना, खरंच साक्षात ते देवच आहे. त्यांची जरी पूजा केली ना, तरी तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचणार. परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे असे मी जाणतो, आणि भुकेला अमृतामुळे जसं संतुष्ट होतो त्याचप्रमाणे ते पानच, परंतु तितक्या आनंदाने मी खाऊ लागतो. अथवा एक वेळ असेही घडेल की पाला खरा पण तोही मिळाला नाही ना, म्हणजे जो पाला आहे, वाळलेला पानं जरी तुम्हाला मिळाली नाही, पण पाण्याचा तर कोठे दुष्काळ नाही ना, ते पाणी वाटेल तिथे बिना खर्चाने व मिळवण्याचा काहीही प्रयत्न न करता स्वभावतः प्राप्त झालेले आहे. तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले, त्याने त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरे माझ्याकरता तयार केली व कौस्तुभ रत्नांपेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले. तर त्या परमेश्वराने म्हणजे किती म्हणजे आपल्याजवळ काहीच कारणच ठेवलं नाही की आपण त्याच्यावर प्रेम करू नये म्हणून. परमेश्वर आता येथे सांगतोय की जर तुम्हाला पाला कुठेच भेटला नाही, जो पाला पाचोळा तो देखील जरी भेटला नाही ना, पण पाण्याचा तर कुठंच आपल्याला दुष्काळ नाही. पाणी तर बिना खर्चानेच भेटतात, त्याच्यावर काही आपल्याला खर्च करायला लागत नाही. पाणी विकत, आपल्या तरी देशात आपल्याला पाणी अजून विकत घ्यावं लागत नाही. तर ते साधं पाणी देखील आपण देवाला अर्पण केलं तरी देवाला किती काय भेटतं. तर त्या पाण्याने त्याने त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरे माझ्याकरता तयार केली. म्हणजे वैकुंठापेक्षा मोठं मंदिर माझ्याकरता तुम्ही तयार केलं जर तुम्ही मला पाणी अर्पण केलं तर. कौस्तुभ रत्नांपेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले. त्याने क्षीरसागरासारखी मनोवेधक दुधाची अनेक शय्यागृहे माझ्याकरता उत्पन्न केली. त्यांच्या या करण्यात कापूर, चंदन, अगरू अशा या सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होतो. त्याने आपल्या हाताने मजकरिता सूर्याला दीपमाळेवर लावले. त्याने गरुडाच्या सारखी वाहने, कल्पवृक्षांच्या बगीचे व कामधेनूचे कळप मला अर्पण केले.
मला अमृतापेक्षा रसभरीत अशा पुष्कळ पक्वाने त्याने नैवेद्यात दिली. म्हणजे अमृतापेक्षाही रसभरीत अशी जी पुष्कळ पक्वाने त्याने मला नैवेद्यात दिली. जर त्याने मला फक्त पाणी त्या आत्मीयतेने अर्पण केले तर. अर्जुना, मी भक्ताच्या थेंबर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो. अर्जुना, हे तरी सांगाव्यास कशाला पाहिजे? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की मी पोह्याकरिता सुदाम देवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या. म्हणजे सुदाम, आपण आतापर्यंत खूप वेळा ऐकलं असेल की अभंग मला आठवत, म्हणजे त्याचा अर्थ आठवतोय पण ते अभंग बोलता येत नाही. झाला सुदाम ब्रह्मन असं काहीतरी आहे, पण त्यांचा अर्थ म्हणजे सुदामा हा श्रीकृष्ण भगवान परमात्माचा लहानपणीचा मित्र होता. ती गोष्ट मी तुम्हाला पटापट थोडक्यात सांगते, जशी मला ऐकण्यात आली तशी. की श्रीकृष्ण भगवान परमात्मा तर खूप तो भगवान असल्यामुळे आणि वृंदावनात असल्यामुळे त्यांचं ऐश्वर्य संपन्नता सर्व एकदम मोठी होती. आणि त्यांचा मित्र सुदामा हा खूप दरिद्री ब्राह्मण होता. त्याच्याकडे खाण्याचे पण खाण्याचा पण त्यांच्याकडे दुष्काळ असायचा. तर एक दिवशी त्यांची सुदामा ब्राह्मणांची पत्नी त्यांना म्हणते की तुमचा मित्र तर खूप मोठा राजा आहे, खूप मोठा आहे, तर तो तुम्ही जा एकदा त्याला भेटा, तो आपल्याला ना म्हणजे ह्या सगळ्या याच्यातून बाहेर काढेल. तर ते त्यांचा ऐकून सुदामा ब्राह्मण ठरवतात की आता आपण आपल्या मित्राला भेटायला जाऊया. तर त्यांच्या मनात विचार येत होता, एवढा खूप दिवसांनी आम्ही त्यांना भेटणार आहोत, तर मग नुसतं भेटून रिकाम्या हाताने भेटणं नाही झालं पाहिजे. आपण काहीतरी दिलं पाहिजे आपल्या देवाला, आपल्या मित्राला. तर मग त्यांची पत्नी त्यांना म्हणते की काय द्यायचं. तर मग त्यांच्या घरात थोडेसे खाण्यासाठी जे म्हणजे भिक्षा मागून जे पोहे वगैरे मिळालेले असतात, तर ते पोहे तर सुदामा ब्राह्मण त्यांची पत्नी म्हणते, बघा हे पोहे फक्त तेवढे घरात, तर ते तुम्ही घेऊन जा. तर ते पोह्याची पुरचुंडी सुदामा ब्राह्मण घेऊन द्वारकेमध्ये जातात. आणि तिथं द्वारकेच्या दरवाजावर उभे असताना ते जे शिपाई असतात तिथं जे रक्षक, ते त्यांना आतमध्ये सोडत नाही. त्यांच्या दिसण्यावरून, म्हणजे दरिद्री ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडे नव्हते ते, आणि त्यांना आतमध्ये जायचं होतं तर ते त्यांना पाठवत नाही. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही कोण आलेलं असं म्हणून सांगूया. तर ते म्हणले एकदा देवाला विचारा, ते माझं नाव सांगा, बघा मला घेतात का नाही आतमध्ये. तर मग ते त्यांचे रक्षक हा निरोप श्रीकृष्ण परमात्म्याला देतात आणि श्रीकृष्ण परमात्मा पाठवा म्हणजे सोळा त्यांना आतमध्ये. तर अर्ध्या वाटेत श्रीकृष्ण परमात्मा पण समोरून धावत येतात आणि इकडून सुदामा ब्राह्मण पण जातात. आणि एकदा ह्या दोन्ही मित्रांची भेट होते. ते एकमेकांना आलिंगन देतात आणि मग श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात काय, ते विचारत नाही काय आणले माझ्यासाठी. ते म्हणतात, ते काहीच म्हणत नाही. तेवढ्या सुदामा म्हणतात, हे बघा हे मी माझ्याकडनं तुला थोडंसं काहीतरी घेऊन आलोय. मग ते बघतात आणि ते त्याच्यात
ती ज्या गाठी असतात ना त्या पुरचुंडीच्या, त्या देवाने सोडल्या असे इथं त्यांनी सांगितलं आहे की पोह्याकरता सुदाम देवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडवल्या. मी एक भक्तीस ओळखतो, मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करीत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीचे पाहुणे असतो. बाकी पान, फूल, फळ यांचे अर्पण करणे ते मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्वच होय. फक्त भक्तितत्व आपल्या ठिकाणी जे असतं ते भगवंताला प्रिय आहे. म्हणून अर्जुना ऐक, प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे. असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू याला विसरू नकोस. हे कौंतया, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. तू जे जे काही व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा भोग घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाने देशील अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने किंवा व्रतांचे आचरण करशील, तात्पर्य जे जे कर्म जसे जसे तुझ्याकडून स्वभावतः घडेल, मग ते सांग असो अथवा असांग असो, ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर. परंतु अमुक कर्म मी केले अशा कर्तृत्वाची आठवण आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवूच नको. याप्रमाणे सर्व कर्म शुद्ध करून मला अर्पण कर. या प्रकारे केले असता कर्माची जी शुभाशुभ फलरूप बंधने त्यापासून तू मुक्त होशील. या संन्यासरूपी कर्मयोगाने युक्त होऊन मुक्त झालास म्हणजे तू मला प्राप्त होशील. मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या दशेला आंचवते, त्याचप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत. अर्जुना, ज्या वेळेला कर्म अर्पण न केल्यामुळे शिल्लक राहतात त्या वेळेला त्यांचे फळ सुखदुःखाच्या रूपाने तयार होते व ते भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो. ते कर्म ज्या क्षणी मला अर्पण केले त्या क्षणीच जन्म मरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मांतर येणारे कष्टही नाहीसे झाले. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे, तर ही या क्षणी अंमलात आण. तर ती जर उद्या अंमलात आणू म्हणून म्हणशील तर फलप्राप्तीस कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय. वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखदुःखरूप जे माझे स्वरूप त्यांच्याशी अनायासे ऐक्य होते. मी सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे, मला आपला व परका कोणी नाही. जे मला भक्तिपूर्वक भजतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही, अशा प्रकारे सर्व समान असणारा जो मी, त्या मला जाणून जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्म करून तद्वारा माझे भजन करतात, ते देहात वावरताना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी देह तादात्म्य नसते. ते माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे. आपल्या विस्तारासह वटत्व पण ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बीमध्ये असते आणि त्याचप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते, तसे आमच्यात आणि भक्तांत परस्परांमध्ये बाह्य नामरूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहेत. आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्याविषयी घालणाऱ्याच्या मनात जशी उदासीनता असते तशी ते भक्तही आपल्या देहाविषयी उदासीन असतात. जर ते देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का? तर त्यांनी ठेवलाच नाही, परंतु केवळ त्यांच्या उरलेल्या आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट येथे उदाहरणाने स्पष्ट करतात. वायूने आपल्याबरोबर फुलांतील सर्व सुगंध नेल्यास मागे केवळ देठांना जसे सुगंधशून्य फूल राहते, त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ आयुष्य धरून ठेवतो. अर्जुना, एरवी त्याचा सर्व देहाकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. अशा प्रकारे आपण माऊलींच्या आज 414 ओव्यांपर्यंत आपण वाचन करत आलो त्यांचं. आता आपण
आजची माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. थँक्यू सर्वांना. रामकृष्ण.